बऱ्याच जणांच्या नेहमी कंप्लेंट असतात, आमचा साबुदाणा वडा तेलामध्ये टाकल्यानंतर फुटतो किंवा खूप तेल पितो. तर आज मी तुम्हाला साबुदाणा वड्याची एकदम सोपी रेसिपी दाखवणार आहे. नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी आहे. मिनी साबुदाणा पण याला म्हणू शकतात. मस्त आज आपण मिनी साबुदाणा वडा आणि त्यासोबत मस्त अशी उपवासाची चटणीची रेसिपी पाहणार आहोत. बऱ्याचदा जेव्हा आपण साबुदाणा वडा बनवतो ना, हा तेलामध्ये फुटतो. तर असं होऊ नये याकरता मी व्हिडिओमध्ये भरपूर सारे टिप्स सांगितले आहे. मुख्य म्हणजे हा मिनी साबुदाणा वडा तुम्ही बनवला ना, तेलामध्ये फुटण्याचे चान्सेस 100% कमी आहे. तुम्ही हा फक्त मिनी साबुदाणा वड्यासाठीच नाही तर नॉर्मल साबुदाणा वड्यासाठी सुद्धा वापरू शकता. मी इथे 2 कप इतका साबुदाणा घेतला आहे. फक्त आपल्याला साबुदाणा जो आहे ना, तो कसा भिजवायचा ते लक्षात घ्यायचं आहे. हे साबुदाणे वडे जेव्हा बनवतो ना, सगळं आपल्याला साबुदाणा वडा हा भिजवल्याच्या साबुदाण्यावरती डिपेंड असतो. 2 कप साबुदाणा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि भिजवताना बरेच जण काय करतात, अगदी भरपूर असं पाणी टाकतात. तर ही चूक आपल्याला टाळायची आहे. कारण जेव्हा साबुदाण्यामध्ये जास्त पाणी राहतं ना, तेव्हा हा साबुदाणा वडा तळत असताना तेलात घातल्यानंतर 100% फुटतो. तर त्यामुळे साबुदाणा शिजवताना भिजवतानाही त्यामध्ये आपल्याला किंचित असं म्हणजे 2 चमचे इतकं पाणी वर राहील एवढंच पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि हा साबुदाणा वडा छान व्यवस्थित भिजून घ्यायचा आहे. बरेच जण काय करतात, हा साबुदाणा सुद्धा जास्त वेळ भिजवत ठेवत नाही, अगदी 2 तासामध्ये. तर त्यावेळेला साबुदाणा वडा जो आहे ना, खूप चिवट वातट होतो. तर त्यामुळे हा साबुदाणा भिजवणं सुद्धा तितकं गरजेचं आहे. साबुदाण्याच्या खिचडीसारखा हा मऊ भिजवायचा नाहीये, ही टिप्स मात्र लक्षात ठेवायची. तर मी साबुदाणा रात्रभरासाठी भिजत ठेवला होता. आता आपण साबुदाणा भिजतो ना, तोपर्यंत झटपट उपवासाची चटणी पाहूया. 1 वाटी मी शेंगदाणे घेतले आहेत. उपवासाला नारळाचा किस वापरत असाल तर तो तुम्ही इथे वापरू शकता. इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. त्यानंतर तुम्ही दही पण वापरत असाल तर ते पण घेऊ शकता. इथं दह्याऐवजी तुम्हाला उपवासाला लिंबू खात असाल तर लिंबाचा रस घालू शकता किंवा ताक घालू शकता. किंवा जरी दही जर तुम्हाला स्किप करायचं असेल तर तुम्ही पूर्णपणे स्किप करू शकता. चवीपुरतं मीठ घालून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मस्त अशी चटणी तयार करायची आहे. या चटणीला मी फोडणी वगैरे देणार नाही. तुम्हाला जर फोडणी घालायची असेल तर तुम्ही तेलाची फोडणी यावरती घालू शकता. परंतु तुम्हाला ही साधी सिंपल ही चटणी हवी आहे, त्यामुळे मी फक्त मिक्सरला फिरवून घेतले आहे. आता इथे मी ओले शेंगदाणे वापरले नाहीये. तुम्हाला ओले शेंगदाणे वापरायचे असेल तर तुम्ही वापरू शकता. चटणीची जी कन्सिस्टन्सी आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲडजस्ट करू शकता. तर हे पहा, दुसऱ्या दिवशी सकाळी माझा साबुदाणा अगदी व्यवस्थित भिजलेला आहे. अगदी प्रत्येक दाणा आणि दाणा अगदी मोत्यासारखा मोकळा झाला आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल, फक्त साबुदाणा कसा भिजवायचा आहे तेवढी गोष्ट तर तुम्ही लक्षात ठेवली, साबुदाणा वडा तुमचा कधीच बिघडणार नाही. इतका मोकळा सुटसुटीत हा साबुदाणा आपला असायला हवा. ताटामध्ये काढून घेतला आहे तर प्रत्येक दाणा आणि दाणा सेपरेट होत आहे आणि अजिबात कुठेही हा साबुदाणा एकमेकांना चिटकत नाही. असा हा साबुदाणा वड्यासाठी साबुदाणा भिजायला हवा. जर तुम्ही कमी वेळेत भिजवणार असाल ना, तर तो साबुदाणा वडा जो आहे ना, खूप जास्त चिवट होतो. त्यामुळे व्यवस्थित साबुदाणा भिजवणं फार गरजेचं आहे. आता या ठिकाणी मी 2 उकडलेले बटाटे किसून घेतले आहे आणि तर साबुदाण्याच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला बटाटा लागणार आहे. तर मी उकडलेले बटाटा घेतला आहे. साधारण 2 कपासाठी 1 कप इतका मी बटाटा घेतलेला आहे. बटाट्याचं प्रमाण जर जास्त झालं ना, त्यावेळेस साबुदाणा वडा कुरकुरीत न होता खूप जास्त नरम पडतात आणि तेलसुद्धा शोषतात. तर ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, हिरव्या मिरची घेतलेली आहे थोडीशी आणि यामध्ये थोडासा रंग लाल यावा याकरता मी आपली उपवासाची लाल मिरची पावडर यामध्ये घातली आहे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे. बरेच जण उपवासाला लिंबूसुद्धा खात नाही, तर त्यांनी ते लिंबाचा रस पूर्णपणे स्किप केला तरी चालेल. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, आता हा साबुदाण्याचं जे पीठ आहे ना, आपण तयार करणार आहोत ना, फक्त आपल्याला हे साबुदाणा मॅश नाही करायचं आहे, फक्त याचा गोळा जमवायचा आहे.
तर बरेचदा काही जण काय करतात, अगदी हाताने खूप जास्त स्मॅश करतात. त्यामुळे साबुदाण्याचा आकारही बिघडतो आणि साबुदाणा वडे कुरकुरीत होत नाही किंवा व्यवस्थित असे साबुदाणे तयार दिसत नाहीत. आता हा गोळ बरेच जण साबुदाण्यामध्ये साखर देखील घालतात, तर ती देखील तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. बरेच जण उपवासाला जिरे, कोथिंबीर देखील घालतात. जर जिरे देखील तुम्हाला ह्या वड्यामध्ये घालू शकता. मी नाही वापरत. आपण सर्व जिन्स अशा हाताने व्यवस्थित मॅश करून घेऊया. हे साबुदाणे देखील हलक्या हाताने थोडेसे मॅश करायचे. यामुळे ते थोडेसे फुटतात आणि मग यामधील एअर असेल तो आताच बाहेर निघेल आणि मग नंतर वडे तळताना त्या एअरची वाफ होऊन वडे फुटणार नाही. बघा, आपलं खूप छान असं मिश्रण तयार झाले. लगेच त्याचे वडे बनवून घेऊयात. जर तुम्हाला वडे बनवायला वेळ असेल तर हे मिश्रण असंच जरा वेळ भिजत साईडला ठेवा आणि हवं तेव्हा वडे बनवून खा. आता वडा बनवताना पहिले गोलाकार हा छान असा तयार करून घ्यायचा. नंतर त्याला चपटा आकार द्यायचा. आता हा आपला गोळा मी इथे तयार करून घेतला आहे. गोळा तयार करताना हाताला तेल लावून घ्यायचं आहे. त्याचे छोटे छोटे असे आपण मिनी साबुदाणा वडे बनवूया. तुम्हाला मोठे बनवायचे असेल तर मोठे बनवू शकता, परंतु तसे छोटे छोटे केले ना, हे तळताना अजिबात फुटत नाही. ज्यांना साबुदाणा वडे जमत नाही ना मोठे वडे, तर त्यांना जमत नसतील तर त्यांनी असे मिनी साबुदाणा वडे बनवायचे. अजिबात तेलात फुटत नाहीत, 100% गॅरंटी. तर तेलात तळताना देखील काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवायच्या आहे. एक म्हणजे तेल मध्यम गरम असावं आणि गॅसची फ्लेम देखील मध्यमच असावी. एक वडा तेलामध्ये वडे सोडून घ्यायचे. आता एकाच वेळेला तुम्ही जास्त वडे पण टाकून तेलामध्ये तळून घेऊ शकता. यामुळे तुमचा वेळ आणि मेहनतही नक्कीच वाचेल. आता माझ्याकडे छोटे हे तेलात सोडलेले वडे ना, जोपर्यंत आपोआप तेलावर तरंगायला लागत नाही किंवा हलकेसे सेट झाल्यासारखे तुम्हाला वाटत नाही, तोपर्यंत यांना अजिबात पलटी करायचं नाही. आता तुम्ही हे साबुदाणे वडे बघू शकता, काय मस्त असे तेलावर तरंगायला लागले आहे. छान असे फुलले आहेत, रंगही सुरेख आलेला आहे. म्हणजे आपले साबुदाणा वडे तळून तयार झाले. साबुदाणा तुम्हाला छान असा मोत्यासारखा फुललेला दिसत असेल, यावरून तर लक्षात येतच आहे. अशाच पद्धतीने आपण पटकन राहिलेले वडे पण आपण आता तळून घेऊया. सांगितलेल्या टिप्स सुद्धा अगदी परफेक्ट आहे. तुम्ही सेम याच पद्धतीने वडे ट्राय करून पहा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा. आणि नेहमीच्या आपण साबुदाणा वडे बनवतो ना, त्यापेक्षा अगदी कमी वेळ हे वडे तळायला लागतात. कारण बरेचदा आपण मोठे वडे जेव्हा बनवतो ना, ते तळायला खूप जास्त वेळ लागतो आणि बरेचदा ते आतून कच्चे सुद्धा राहतात. परंतु हे जे वडे आहे ना, तसं नाही. एकसारखे असे कुरकुरीत हे सगळ्या बाजूने तळले जातात आणि वेळसुद्धा कमी लागतो. कुरकुरीत मस्त हे वडे तयार झाले आहेत. आतून एकदम पोकळ आणि वरून एकदम कुरकुरीत असे हे वडे तयार झाले. लगेच बघून तोंडात टाकायची इच्छा होईल असे हे वडे तयार होतात. आता आषाढी एकादशी येणार आहे, तर त्यामुळे एकादशीला ना तुम्ही हे वडे नक्की ट्राय करून पहा. बऱ्याचदा उपवासाच्या दिवशी ना खिचडी खायला बऱ्याच जणांना कंटाळा येतो किंवा वरेचा भात खायला सुद्धा कंटाळा येतो. तर त्यावेळेला असे हे वडे तुम्ही नक्की बनवून खाऊ शकता. जसे आपण चटणी तयार केली आहे ना, त्यासोबत तर अप्रतिम लागतात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.